करायचं स्टार्ट ऑनलाईन. चलो सांगा काल काय काय घेतलं. कॅल्क्युलेट अजून ऑल अजून दोन बघितलं. हां दोन बघितलं ना. इथून व्हॉट इज द यूज ऑफ कॅल्क्युलेट. मागे To आधी filter multiple conditions. सिंगल व्हॅल्यू काय सिंगल व्हॅल्यू म्हणजे हां काय फिल्टर आज सांग ना का इंटरव्ह्यूला. सिंगल व्हॅल्यू मल्टिपल व्हॅल्यू फिल्टर समोरचा म्हणाल जा घरी. काय असतं कॅल्क्युलेट फंक्शन काय यूज करतो आपण. वाय वी यूज कॅल्क्युलेट फंक्शन कोण सांगितलं. अच्छा फिल्टर आउट द कॉलम. ओके एनीवन अजून केव्हा यूज करतो. कंडिशन प्रोव्हाइड कंडिशनवरती जेव्हा एखादी फिल्टरिंग कंडिशन येतं तेव्हा कोणतं फंक्शन यूज करतो आपण. कॅल्क्युलेट फंक्शन होतं. बेसिक कॅल्क्युलेटचा यूज काय टू फिल्टरिंग द कॉलम. ओके एवढं लक्षात आहे. ऑल फंक्शनचा यूज काय रिमूव्ह फिल्टर्स म्हणजे काय. राईट म्हणजे जे टेबलमध्ये प्रत्येक आता समजा आपण सेल्स पॅक टेबल सिलेक्ट केला तर सेल्स पॅक टेबलवर जेवढे फिल्टर असेल ते काय करणार त्यांना रिमूव्ह करणार म्हणजे काय करणार इग्नोर करतात आणि आहे ती एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करणार आपल्याला. त्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणतो आपण. कळालं एवढं एवढं माहिती. आज तुम्हाला यूज कळेल की आपण ऑल का वापरतो. ओके आपण इथं काय घेतलं टोटल ऑर्डर्स घेतले. ओके तिथं समथिंग काहीतरी डिवाइड झाले 25,000 मधून समथिंग डिवाइड झाले. ओके 16,000 एवढे बाईक्स एवढं Screen visible नाही. सॉरी. दिसते जागृती दिसते आता. Yes, sir. ओके मी त्याला एक टेबल सिलेक्ट केला. टेबल्समध्ये कॅटेगरी नेम घेतलं फर्स्ट आणि देन काय केलं त्यामध्ये टोटल ऑर्डर्स पुल आउट केले जे आपण फाइंड केलेलं. राईट मग त्यांनी काय केलं ते डिवाइड केलं 16,000 13,000 6,000 मध्ये. बरोबर आहे एवढं तर माहिती सगळ्यांना. ओके आता माझा मॅनेजर येतोय आणि तो मला म्हणतोय मला इच कॅटेगरीचं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. म्हणजे काय फाइंड आउट करणार आपण. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे पर्सेंटेज. राईट बरोबर आहे. पर्सेंटेजसाठी कोणतं फंक्शन वापरतो डिवाइड. एवढं काय आलं ठीक आहे. माझा मॅनेजर आला तो मला म्हणलं मला इच कॅटेगरीचं कॉन्ट्रीब्युशन फाइंड करायचं. ओके माझ्याकडे टोटल ऑर्डर्स आहे. टोटल ऑर्डर्सला कशाने डिवाइड कर. टोटल क्वांटिटी वाय नाही काय रिलेशन लागणार दोघांना काहीच नाही. आता करतो मी तर आपण काल काय फाइंड केलं ऑल ऑल ऑर्डर्स फाइंड केलेले राईट. ऑल ऑर्डर्स फाइंड केलेले ना. चेक करतो मी ऑल ऑर्डर्स फाइंड केलेले. ऑल ऑर्डर्सला पण ट्रॅक करतो याच्यामध्ये. ट्रॅक केलं किती आली क्वांटिटी 25,165. आता 25,000ला 16,000ला जेव्हा तुम्ही 25,000ने डिवाइड कराल तेव्हा त्याची कॉन्ट्रीब्युशन येईल ना. 25,000 16,000 काय जातं ते माझे. बरोबर ना. जर तुम्ही टोटल ऑर्डर्सला ऑल ऑर्डर्सने डिवाइड केलं तर इच ह्याचं कॉन्ट्रीब्युशन निघेल निघेल का करून बघू आपण. एक मेजर क्रिएट करतो. इथं म्हणतात पर्सेंट ऑफ ऑल ऑर्डर्स. ठीक आहे पर्सेंट ऑफ ऑल ऑर्डर्स. ठीक कोणतं फंक्शन यूज करणार
डिवाइड. कोणतं? डिवाइड. डिवाइड यूज करू. फर्स्ट न्यूमरेटर विचारतो, काय टाकणार? बोला. टोटल ऑर्डर्स. टोटल ऑर्डर्स फाइंड आउट केलं आपण डिनॉमिनेटरला. ऑल ऑर्डर्स, बरोबर ना? टोटल ऑर्डर्स जेव्हा ऑल ऑर्डर्सने डिवाइड करतो प्रत्येक प्रोडक्टचं कॉन्ट्रीब्युशन निघेल ना. काय करू? ऑल ऑर्डर्स. ऑल ऑल लिहिलेलं का आपण फक्त ऑल. आणि अल्टरनेट रिझल्ट NA. काय टाकतो अल्टरनेट रिझल्ट आपण? बिकॉज ऑफ अल्टरनेट रिझल्ट का टाकतो? नल व्हॅल्यूजने डिवाइड असेल वगैरे वगैरे. ते काय झालं, एक एक्सेप्शन झाले. ओके. अल्टरनेट रिझल्ट NA. एंटर दाबतो. अतुल. ओके. पर्सेंट ऑफ ऑल ऑर्डर्स निघाले. आता काय होतं, सिम्पल ह्याच्यामध्ये ड्रॅग करतात. ड्रॅग करतात. निघाले का? 0.67 समथिंग काहीतरी. बट आपल्याला काय करायचं आता, त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं. कसं करणार? इथं काय केलं, मी ते मेजरला सिलेक्ट केलं, मेजर टूल्स ओपन झालं. इथं पर्सेंटेज आहे, पर्सेंटेजवर सिलेक्ट करू. आलं. 100% मधले 67 समथिंग काहीतरी असेल. ओके. ओव्हरऑल 100% तर 55%. 100% मधले 27% काय? क्लोथिंग. 100% मधले 55% काय? बाईक. 100% मधले 67% काय? ॲक्सेसरीज. क्लिअर? आता ऑल ऑर्डर्स काय यूज करायचं, ऑल फंक्शन काय यूज करायचं? जर माझ्याकडे ऑल नसतं तर कसं फाइंड आउट केलं असतं? आहे कोणाकडे काय फंक्शन होतं कोणतं? अदर दॅन फंक्शन होतं का? जर मी ऑल यूजच नसतं केलं तर फिल्टर आउट ऑटोमॅटिकली झालं असतं ना. पण डिवाइड कशाने केलं असतं? सेम व्हॅल्यू आली असती. पर्सेंटेज डायरेक्ट 100 आलं असतं. क्लिअर ना आता? नक्की? ऑनलाईन? ऑनलाईन बोला रे, बोला. अभिषेक. दुर्गेश. दुर्गेश कुठं होता एवढे दिवस? ते आता डोक्यावरून जात असेल सगळं. ऑफलाईन का नाही आलं? एक्झाम चालू आहे सर माझी सीईटीची. ओके. बाकीचे जागृती, मेघा. मेघा काय म्हणजे? येस सर. येस सर. ओके. कृष्णा. येस सर. कळालंय सगळ्यांना? ओके. आता मला काय कळालं, मला फाइंड आउट करायचं पर्सेंटेज ऑफ ऑल रिटर्न. क्वेश्चन्स का आला? जसं मी काय काढलं तर कॉन्ट्रीब्युशन टाकलं. कशाचं? टोटल ऑर्डर्सचं. आता मला रिटर्न्सचं काढायचं. मॅनेजर सायको असतो, तो काही मागू शकतो, कधीही काही मागू शकतो. जर माझ्याकडे 5 सब्जेक्ट असेल तर 5 सब्जेक्टचं कसं काढता तुम्ही ॲव्हरेज? 10वीला कसे मार्क द्यायचे? 5 सब्जेक्टचे ॲडिशन डिवाइड बाय 5. तसंच आपण करतोय ना आता. टोटल ऑर्डर्स डिवाइड बाय ऑल. क्लिअर? ओके. सांगा कसं फाइंड आउट करतो पर्सेंटेज ऑफ ऑल. टोटल रिटर्न्स डिवाइड बाय ऑल. ओके. मी कोणतं एक्सप्रेशन कधी घेणार हे सांग. हा टेबल व्हिज्युअल. ह्याच्या आधीमध्ये टोटल रिटर्न ट्रॅक करू, कळून जाईल आपल्याला किती टोटल रिटर्न ट्रॅक करतो. आलं समथिंग 1330 वगैरे. ओके. आणि ऑल रिटर्न्स किती पाहिजे असते? ऑल रिटर्न्स म्हणजे हे असणार ना क्वांटिटी 1828 समथिंग. कळालं ना? 1128ला जरा सॉरी 1130ला जरा 1128ने डिवाइड केलं तर काय ना त्याचं रिटर्न पर्सेंटेज आहे. ओके. म्हणजे रिटर्न पर्सेंटेज फाइंड करण्यासाठी आपल्याकडे टोटल रिटर्न्स आहे. आता काय फाइंड आउट करावं लागेल? काय फाइंड आउट करावं लागेल? ऑल रिटर्न्स. ऑल रिटर्न्स. ओके. मेजर क्रिएट करतो. ओके. ऑल रिटर्न्स. ठीक आहे. बोला काय फर्स्ट यूज करणार, कोणतं फंक्शन? कॅल्क्युलेट. ओके. कॅल्क्युलेट. देन एक्सप्रेशन मध्ये टोटल रिटर्न्स ऑलरेडी फाइंड केले ना आपण. टोटल
रिटर्न. जर इथं फाइंड आउट नसतं केलं तर काय यूज करावं लागलं असतं आतमध्ये? सम ऑफ रिटर्न्स क्वांटिटी. क्लिअर? ओके. सो टोटल रिटर्न्स कुठे गेलं? हेच ना, हेच ना आपण. देन फिल्टर कंडिशन आहे नाहीये, तिथं काय यूज करायचं आपल्याला? ऑल ऑफ सॉरी ऑल. देन कोणत्या टेबलमध्ये रिटर्नचा डेटा पूर्ण? कोणत्या टेबलमध्ये रिटर्नचा डेटा? रिटर्न्स डेटा मध्ये आहे ना, मग टेबल कोणता सिलेक्ट करणार? रिटर्न्स डेटा. भूल गए ओके. हाँ, एंटर. और रिटर्न्स फाइंड झाले इथे आले 1128 1128 समथिंग. हीच टोटल होती ना इथं. ओके. आता कळेल तुम्हाला. आली 1128 1128. आता मला काय फाइंड आउट करायचं? पर्सेंटेज रिटर्नचं कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे माझं जर प्रोडक्ट एखादं जास्त रिटर्न होतं तर मी सेलच नाही करणार, तर मी टाकणारच नाही माझ्या प्रोडक्ट लिस्टमध्ये. बरोबर ना? हे व्हिज्युअल निघेल, हे इम्पॉर्टंट आन्सर निघेल. क्लिअर सगळ्यांना? ओके. बोला, सांगा मेजर तुम्हीच. थांबा ते तयार होत. टॅब percentage of all returns, right? बोला, कोणतं फंक्शन आहे? डिवाइड. वाय? पर्सेंटेज फाइंड करायचे आपल्याला, त्यामुळे डिवाइड. देन न्यूमरेटर टोटल रिटर्न्स, डिनॉमिनेटरला ऑल रिटर्न्स, अदरवाइज अल्टरनेट रिझल्ट एन. कळालं? नेक्स्ट कळाला? सिंपल साधा करायचं. एंटर. आता मी टोटल रिटर्न्सला अगेन ड्रॅग करतो इथे टेबलमध्ये. ओके. आले 0.62. पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायला तो मेजर सिलेक्ट करायचा, मेजर टूल्स ओपन होतो पर्सेंटेज. त्याला 61.82%. बरोबर ना? 1800 मध्ये 1100 चाललाय. बरोबर. 1800 मधून 429 चाललाय. 1800 मधून 269 चाललाय. क्लिअर सगळ्यांना? एव्हरीवन ऑनलाईन क्लिअर? ऑल काय यूज करायचं का आलं? कधी यूज करायचं का आलं? एव्हरीवन? मोस्ट ऑफ द ऑल यूज होत नाही जास्त, बट कमी प्रमाणात यूज होतो. जास्त यूज होतो कॅल्क्युलेट. ओके. कॅल्क्युलेट आपले जे टेक्स्ट फंक्शन म्हणजे ते जास्त प्रमाणात यूज होतो. ओके. ऑनलाईन क्लिअर? ऑल फंक्शन क्लिअर? ऑनलाईन? ओके. क्लिअर? ठीक. आपण इटरेटिव्ह फंक्शन्स कोणकोणते बघितलेले? इफ, स्विच. कसं वर्क होतात इटरेटिव्ह फंक्शन? रो बाय रो इटरेटिव्ह फंक्शन वर्क होतात. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये पॉवरमध्ये अजून इटरेटिव्ह फंक्शन आहेत, लाईक सम एक्स, ॲव्हरेज एक्स, काउंट एक्स. ओके. सम एक्स, ॲव्हरेज एक्स आणि काउंट एक्स. आता मला फाइंड आउट करायचं टोटल रेव्हेन्यू. काय फाइंड आउट करायचं आहे मला? टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू बेसिकली कसं फाइंड आउट करतो? एनीवन? काय आयडिया आहे? बिझनेस नॉलेज एनीवन? येस. टोटल प्राइस मल्टीप्लाय बाय क्वांटिटी. ओके. एनीवन? बोला, ऑनलाईन कसं फाइंड आउट करणार? टोटल प्राइस मल्टीप्लाय जर ऑर्डर क्वांटिटी केली, मला टोटल रेव्हेन्यू निघेल. ओके. आपण काय करू, एक टोटल रेव्हेन्यू काढून घेऊ. ठीक आहे. टोटल रेव्हेन्यू.
त्या आधी ना आपण सेल्स फॅक्ट टेबल मध्ये कोणता तरी डेटा फेच केला, कोणता केलेला? प्रोडक्ट क्वांटिटी, प्रोडक्ट कॉस्ट आणि प्रोडक्ट प्राइस. जस्ट वेट. ठीक आहे, प्रोडक्ट कॉस्ट आणि प्रोडक्ट प्राइस. वेअर इज प्रोडक्ट प्राइस? इथं दिसते, इथं का नाही दिसत? आहे. ओके ओके. जर यांचं सगळे प्रोडक्ट प्राइसचं जर मी सबमिशन केलं, मला टोटल रेव्हेन्यू निघेल. करून बघू. अगेन मी कुठे जातो, रिपोर्ट व्ह्यूला जातो, एक कार्ड व्हिज्युअल सिलेक्ट करतो. ओके, एक कार्ड व्हिज्युअल सिलेक्ट केलं मी आणि त्यामुळे टाकतो डायरेक्ट सेल्स फॅक्ट टेबलमधली प्रोडक्ट प्राइस. किती येते? 24.6 मिलियन. हा काय माझा टोटल रेव्हेन्यू आहे. काय माझा टोटल रेव्हेन्यू. ठीक आहे. तुम्ही काय म्हणले, रेव्हेन्यू कसं फाइंड आउट करायचा? टोटल प्राइस मल्टिप्लाय बाय क्वांटिटी. ओके, काय करतो मी, एक मेजर क्रिएट करतो. ठीक आहे, करू. एक मेजर क्रिएट करतो. कॉलम क्रिएट झाला काय? कॉलम केलं ना? सॉरी, मेजर करा गाइस, मेजर. थोडं स्लो आहे ना. मेजर. ओके, टोटल रेव्हेन्यू. ठीक आहे, टोटल नाव देतो. कसं करणार? सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय सम ऑफ प्रोडक्ट प्राइस. ओके, हे तुम्ही म्हणताय. ठीक आहे, सम ऑफ काय टाकणार तुम्ही? कॉलम नेम ऑर्डर क्वांटिटी. पण ती सेल्स फॅक्ट टेबल मधली ऑर्डर क्वांटिटी ना, मल्टिप्लाय बाय सम ऑफ प्रोडक्ट प्राइस. प्रोडक्ट प्राइस. एंटर दाबतो. काय म्हणतो? अरे हां, सॉरी, तो ब्रॅकेट. हां, ब्रॅकेट काढतो. झालं आता. एक मेजर क्रिएट केला, टोटल नाव. अगेन मी रिपोर्ट व्ह्यूला जातो. ओके, किती बघून घ्या, 24.6 मिलियन. तुम्ही काय म्हणलेले, मेजर्स फाइंड करा, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय टोटल प्राइस. ओके, ते फाइंड आउट केलं मी अँड देन ड्रॅग करतो जस्ट. ओके, 24.6 मिलियन बघितलं सगळ्यांनी. टोटलला ट्रॅक करतो. ह्याच्यामध्ये किती आलाय? 2.07 ट्रिलियन. एवढा का होतं असं? मेथडचं बरोबर यूज केली, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस केली, मेथडचं बरोबर आहे. मग असं का होतं? एनिवन मग सेमच आली ना त्याची, मल्टी प्रोडक्ट 24.6 मिलियनच यायला पाहिजे होती ना.
2.07 का ट्रिलियन मध्ये गेला तो, ट्रिलियन मध्ये. अंबानीपेक्षा श्रीमंत. बोला काय असेल लॉजिक, काय असेल याच्यामध्ये? बोला बोला. ऑनलाईन एनीवन, एनीवन. चला माझ्याकडून नाश्ता त्याला उद्या, फक्त सांग एनीवन. कृष्णा, जान्हवी, एनीवन. अरे सम कसं वर्क करतं? सर हा? सम न करता डायरेक्ट जर आपण मल्टिप्लाय करून जर सम केलं तर काय काय पहिले आपण टोटल क्वांटिटी आणि प्रोडक्ट प्राइस ला मल्टिप्लाय करून घ्यायचं, मग नंतर हा. फायनल त्याला सम करून आपण करू शकतो का? नाही ना, मला एक्स्ट्रा कॉलम ऍडच नाही करायचा. माझं मॅनेजर म्हणतं मला एक्स्ट्रा कॉलम नकोय, जे काय करायचं ते मेजर्स मध्येच कर. त्यामुळे मी डायरेक्ट केलं मल्टिप्लिकेशन. तुम्ही म्हणले त्यामुळे प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर. मग आन्सर असं काय येतं? 2.07 ट्रिलियन काय येतं? सम कसं वर्क करतं? जर आपण सम यूज केला आता, तर सम कसं वर्क करतं? काय केलं त्यांनी? फर्स्ट काय केलं त्यांनी? सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी काय केलं? एक 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 ऍड केलं आणि त्या कॉलमची सम घेतली, बरोबर आहे. मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस एक 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 ऍड करत गेलं, ते सम गेले, मग त्यांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर दिलं. हे तर रॉंग आहे ना. ऑपरेशन कसं व्हायला पाहिजे? रो बाय रो व्हायला पाहिजे. ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय प्रोडक्ट प्राइस. त्याचं आउटपुट काय ते थर्ड टेबलमध्ये येणार आहे, थर्ड कॉलममध्ये येणार आहे, आणि त्या थर्ड कॉलमची ऍडिशन आपल्याला पाहिजे. असं होतंय का आता? नाही. आता काय करतोय? फर्स्ट कॉलमची ऍडिशन करतोय, सेकंड कॉलमची ऍडिशन होतोय, त्यांना मल्टिप्लिकेशन करून मग आन्सर देतोय. दिस इज रॉंग. सम कसं होतं? फक्त पर्टिक्युलर कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म होतं ना, मल्टिपल कॉलमवर होतं का? नाही. तेव्हा यूज होतो समेक्स, इटरेटिव्ह फंक्शन. समेक्स काय करतं? मल्टिपल रोजवर मल्टिपल कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करतं आणि रो बाय रो आन्सर देतात. कसं आन्सर देतं? रो बाय रो. सम काय करतं? एक सिंगल व्हॅल्यू एकाच कॉलमवर, आणि समेक्स काय? रो बाय रो. ओके. मी अगेन टेबलमध्ये जातो. ओके. सेल्स फॅक्ट टेबलमध्ये ना आपलं सगळं. सेल्स फॅक्ट टेबलमध्ये माझा मॅनेजर म्हणतोय मला या ऑर्डर प्रोडक्ट प्राइस इथं नको, तुला स्पेस वाचवायची. जर स्पेस वाचवलं काय होईल? रिपोर्टचा परफॉर्मन्स काय होईल? स्लो होईल, बरोबर ना. जेवढे तुम्ही जास्त कॅल्क्युलेटेड कॉलम ऍड करणार तेवढा परफॉर्मन्स स्लो होणार, आणि जेवढे जास्त मेजर्स क्रिएट करतात तेवढा फास्ट. ओके. सो मी करतो प्रोडक्ट प्राइस डिलीट करून. ओके. आगे रिपोर्ट व्ह्यू मध्ये एक मेजर क्रिएट करतो, टोटल रेव्हेन्यू नाव. टोटल रेव्हेन्यू, टोटल रेव्हेन्यू कसा कॅल्क्युलेशन पाहिजे आपला? रो बाय रो पाहिजे, बरोबर. रो बाय रो पाहिजे, आणि जे थर्ड टेबलमध्ये आन्सर येईल त्याची ऍडिशन करून पाहिजे आपल्याला. ओके. जेव्हा आपल्याला इटरेट करायचं असतं, म्हणजे रो बाय रो कॅल्क्युलेशन करायचं, तेव्हा फंक्शन येतात सम एक्स ॲव्हरेज एक्स सारखे. सो आता मी करतो सम एक्स यूज करतो. फर्स्ट विचारतो टेबल. तुम्ही टेबल प्रोडक्ट लुकअप घ्या, नाही तर ऑर्डर क्वांटिटी, दोन्ही घेऊ शकता. ओके. माझ्याकडे आता कोणता टेबल आहे? सेल्स फॅक्ट टेबलमध्ये ऑर्डर क्वांटिटी. सो मी तर सिलेक्ट करतो सेल्स फॅक्ट टेबल. मी विचारतो एक्सप्रेशन. एक्सप्रेशन मध्ये काय लिहिणार आपण? आता बोल, काय लिहू शकतो तुमच्यामध्ये एक्सप्रेशन मध्ये? टेबल तर मी सिलेक्ट केला, सेल्स फॅक्ट टेबल. एक्सप्रेशन मध्ये काय लिहिणार? एनीवन? मग अशी मल्टिप्लिकेशन कशाचं केलेलं आपण? ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस. मला रेव्हेन्यूज फाइंड करायचं आहे. मग एक्सप्रेशन मध्ये लिहू मी ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस. लिहू, इथं घेतो ऑर्डर क्वांटिटी
मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस. पण प्रोडक्ट प्राइस आहे का सेल्स फॅक्ट टेबलमध्ये? नाहीये. कशी आणायची? असा फटकेल नाही काय त्याला. कोणतं फंक्शन यूज करतो? रिलेटेड. डेटा जर फेच करायचं कोणतं फंक्शन यूज करतो? रिलेटेड. कोणतं फंक्शन वापरणं येतं? रिलेटेड. रिलेटेड. हा आला आता ऑटोमॅटिकली. आता मल्टिप्लाय बाय काय? प्रोडक्ट प्राइस. प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रोडक्ट प्राइस आला. प्रोडक्ट लुकअप त्यामध्ये प्रोडक्ट प्राइस आले. दाबूया एंटर. ओके. टोटल रेव्हेन्यू अगेन घेतला. आली का व्हॅल्यू जे होती ती 24.91 मिलियन. ओके. हीच प्राइस आहे तुमची ॲक्च्युअली. क्लिअर? सम एक्स कसं वर्क करतं का आलं तर मी नुसतं सम वापरलं असतं आणि काय इटरेट केलं असतं का? नसतं गेलं. एक सिंगल व्हॅल्यू घेतली असते आणि त्याला मल्टिप्लिकेशन केलं असतं. बट सम एक्स काय ते इटरेट करतंय ना. रो बाय रो इच इटरेट करतंय. म्हणजे काय होतंय? पहिलं प्रोडक्ट प्राइस घेतंय. थांबा. इथं ऑर्डर क्वांटिटी आणि ऑर्डर टाईप म्हणजे प्रोडक्ट प्राइस असं सम. ओके. काय करते? ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय प्रोडक्ट प्राइस. त्याचा रिझल्ट थर्ड कॉलममध्ये. ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय त्याचा प्रोडक्ट प्राइस थर्ड कॉलममध्ये. असं सगळं लास्ट कॉलमपर्यंत जातं. लास्ट कॉलमपर्यंत गेलं देन मग हे जे ॲग्रिगेशन करतंय लास्ट कॉलमची आणि मग आपल्याला व्हॅल्यू. क्लिअर? क्लिअर एव्हरीवन? ऑनलाईन? येस सर. सगळ्यांना? येस सर. मला आता ॲव्हरेज रेव्हेन्यू पर कस्टमर काढायचं. ॲव्हरेज रेव्हेन्यू ऑफ पर कस्टमर. क्लिअर? ठीक. मी आता काय होतो टेबलमध्ये जातो. आपल्या रिपोर्टमध्ये जातो. ओके. आणि एक टेबल सिलेक्ट करतो. केलं? इथं कस्टमर की घेऊ किंवा कस्टमर नेम काही घेऊ शकता तुम्ही. मी आता कस्टमर की घेतो. कशामध्ये? कस्टमर की कस्टमर टेबल. कुठे गेली? इथे इथे. ओके. जर आता आपण टोटल रेव्हेन्यू फाइंड केला तो ड्रॅग करतो त्याच्यावर. कुठे गेलं? आली काय? ते प्रत्येकाचं दिसते कॉन्ट्रीब्युशन किती याने 4,656 याचे 2,280. पण मला हे हवं आहे का? नाही. मला काय पाहिजे? सगळ्यांचं मिळून एक ॲव्हरेज निघत असेल. सगळ्यांची कॅल्क्युलेशन एक ॲव्हरेज निघत असेल. ती ॲव्हरेज प्राइस मला पाहिजे. काला क्वेश्चन? ती ॲव्हरेज प्राइस काय पाहिजे मला पाहिजे. कोणतं काय यूज करणार सांग? पर्सेंट एक ॲव्हरेज प्राइस पाहिजे. डिवाइड. ओके. डिवाइड तर बरोबर. देन ऑल का? अरे एकच प्राइस हवी ना. सांगा मला. सांगा तुमचे 10वीचे मार्क तुम्ही कसे कॅल्क्युलेट केले? टॉप बेस्ट ऑफ 5 होतं. कसं कॅल्क्युलेट केले? 5 सब्जेक्ट डिवाइड बाय 5. 500 डिवाइड 5. मी जर टोटल रेव्हेन्यू डिवाइड बाय कस्टमर केलं तर निघेल मला ॲव्हरेज प्राइस निघेल. टोटल रेव्हेन्यू माझा काहीतरी असा 100 लोकांचा. त्याला 100 लोकांनी डिवाइड केलं तर मला एक ॲव्हरेज प्राइस निघेल ना. निघेल का? निघेल का? ओके. घुसतंय डोक्यात. नक्की मॅम? नक्की? अगेन एक मेजर क्रिएट करतो. मग काय होते ती ॲव्हरेज प्राइस. हे काय निघते? कस्टमरचं कॉन्ट्रीब्युशन दिसतंय इच कस्टमरचं. पण मला काय पाहिजे होती? सगळ्यांची मिळून एक काहीतरी ॲव्हरेज प्राइस असेल किंवा एवढे प्रत्येक कस्टमर कितीतरी ₹1000 घेतोय सेल्स घेतोय. एक काहीतरी प्राइस असेल ना ती मला प्राइस शो करायची. ओके.
ॲव्हरेज. उद्या टेक्स्ट उद्या घेऊ उद्या प्रॅक्टिसची गरज आहे तुम्हाला. ओके ठीक आहे. ॲव्हरेज रेव्हेन्यू पर कस्टमर. ठीक आहे. पर कस्टमर इज इक्वल कोणतं फंक्शन यूज करणार? डिवाइड. तुम्ही ॲव्हरेज एक्स पण यूज करू शकता. ते कसं मग तुमच्या हातात. ओके ते तुमचं काम. घरी गेले डिवाइड न्यूमरेटरला टोटल रेव्हेन्यू डिवाइड बाय टोटल कस्टमर. टोटल कस्टमर काउंट केलेत ना आपण. आठवतंय कोणतं केलेलं? कोणतं येणार? काउंटवाला येणार की डिस्टिंग काउंटवाला येणार? डिस्टिंग काउंटवाला. का डिस्टिंग काउंटवाला? युनिक एक नाही. काय सांगितलेलं मी? असं होतं. मी काय सांगितलेलं? प्रत्येक ॲमेझॉनवर क्रिएट करणारा कस्टमर असतो का? नसतो. जो सेल करतो तो कस्टमर असतो. राईट. मग आपण कुठे गेलेलो? ते सेल्स फॅक्ट टेबल मधली कस्टमर की काउंट केलेली. आठवत आहे ना? त्यामुळे डिस्टिंग काउंट. दाबू एंटर. एक कार्ड व्हिज्युअल घेतो. त्यामध्ये ॲव्हरेज रेव्हेन्यू ट्रॅक करतो. किती येते? 1,43,000 ॲव्हरेज रेव्हेन्यू. कस्टमर एवढं तरी परचेस करतात. 1,43. क्लिअर. भले का त्यांनी 4,000चा रेव्हेन्यू करून देऊ दे आपल्याला, पण त्याचे ॲव्हरेज सेलिंग काय? 1,43. त्यांनी 10चं करू दे. ॲव्हरेज काय? 1,43. क्लिअर. सगळ्यांना क्लिअर? पक्का? डोक्यात घुसलं? नक्की? ऑनलाईन कोण नाही समजलं असं आहे कोण? हो कळालं सगळ्यांना? अमर कुठं काय होतं रे एवढे दिवस? गावाकडे गेलो. गावाकडे काय गुड कुठे आहे का? हा नाही सर. मग कृष्णा काय आलं? मंथन नक्की कळतंय सगळ्यांना? सोपं आहे ना? सोपं आहे. फक्त कधी काय वापरायचं हे इम्पॉर्टंट आहे. कधी काय वापरायचं म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. कधी काय वापरायचं. जेवढी जास्त प्रॅक्टिस करतात तेवढं तुम्हाला इझी होऊन जाईल. कन्सेप्ट कळतात. त्या मागचा हेतू कळतो का? त्या मागचा हेतू काय काय यूज करतात हे इम्पॉर्टंट. एकदा का कळालं संपला तिथं. सगळं तिथंच संपतं. काय यूज करतोय फंक्शन, काय यूज करतोय दॅट्स कळालं. तुम्हाला होमवर्क ॲव्हरेज एक्स करून घ्यायचं. कसं यूज होतं हे स्वतः बघायचं. ॲव्हरेज एक्स एखादं एक्झाम्पल घ्या ChatGPT वरून बघा कसं यूज होतंय तुमच्या. ओके ॲव्हरेज एक्स. ठीक आहे. मला आता एक काउंट काढायचा आहे वीकडे ऑर्डरचा आणि वीकेंड ऑर्डरचा. एक काउंट काढायचा आहे. वीकडेला किती एक सम दाखवायची मला. बघा मला वीकडेला एवढे झालेले, वीकेंडला एवढे झाले. कळाला क्वेश्चन? सांगा. कंडिशन काय? फिल्टर कंडिशन आहे. फिल्टर कंडिशन आली अगेन कोणतं फंक्शन यूज करा? कॅल्क्युलेट. गुड. करू माझ्याकडे लुकअप व्हॅल्यू बघितलं सगळ्यांनी? बघितलं तुम्ही? का नाही बघितलं? हां काय DS वगैरे करता येईल एवढं काय? सर कधी सांगतात. ओके मग काय फाइंड आउट करायचंय? वीकडे ऑर्डर्स.
वेगळे ऑर्डर्स. सांगा, बोलो बोलो बोलो. कॅल्क्युलेट, तुम्हीच सांगा. कॅल्क्युलेट. हां, देत आतमध्ये एक्सप्रेशन कोणता टेबल बनवा. हा मग काय. हा सम कशा काय सम करायचं. अरे एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार गाईच. गाईच गाईच काय टाकणार एक्सप्रेशन मध्ये. माझा क्वेश्चन काय होता, काय फाइंड आउट करायचं मला. वेगळे ऑर्डर्स. एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार मी. तुमच्या क्वेश्चन मध्येच आन्सर आहे. टोटल ऑर्डर्स मला फाइंड आउट काय करायचे आहेत. वेगळे ऑर्डर्स ना. अरे काय गेली का मग ती भ्रष्ट झाली. हा कोण कोण पायथन पायथन. अबे काय एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार. टोटल ऑर्डर्स. कुठे गेले टोटल ऑर्डर. देन फिल्टर कंडिशन काय. वीकडेज फाइंड आउट केलं आपण. वीकेंड कुठे फाइंड आउट केले. कॅलेंडर लुकअप मध्ये काय टाकणार मग इथं. कॅलेंडर लुकअप वीकेंड टाकले ना. इज इक्वल टू वीकडे. बरोबर लिहितो ना. स्पेलिंग चेक करा. बरोबर ना. कॅलेंडर लुकअप कनेक्ट आहे ना. कनेक्ट आहे ना सेल्स फॅक्टची. आणि प्रॉडक्ट लुकअप पण सेल्स फॅक्टची कनेक्ट आहे. अरे काय व्हॅल्यू काय. तेच WEEK ना. DAY काय टाकलेस तू. बरोबर टाकले ना. वाय माय आन्सर इज नॉट कमिंग इवन. का मिळते का मिळते. वीकेंड टाकणार. आली. वाय ब्लँक का दाखवते. टोटल ऑर्डर्स बरोबर केले ना. डॅक्सचं बरोबर लिहिलंय. काय इश्यू असेल. वाय शोईंग मी ब्लँक. सांगा काय असेल तर मग आपण कळेल. बरोबर लिहिला ना टॅक्स. तुमची आली का सगळ्यांची आली. करा बरं कॅल्क्युलेट फास्ट. करा फास्ट कॅल्क्युलेट करा. बिग डे वीकेंड फास्ट. ती येते नाही. तुझी आली यांची आली.
कॅल्क्युलेट केलं का? लोड होत नाही आली? थांब की मग सांग की तुमची नाही येते. काय येते ऑनलाईन? तुमची येते का ब्लँक वीकडे ऑर्डर्सची ऑर्डर हे येते का ऑनलाईन? नो सर. नाही येते, सगळ्यांचीच नाही येते. तुमची आली? अरे ऑफलाईनची तर आली, आपली का नाही येते? आली तुमची? तुमची पण ब्लँक येत आहे? ब्लँक येत आहे मागे? काय येते? नाही नाही मान नको आम्ही, काय येते ते सांग. लोड होता अजून. वेट, आपलं टेबल चेक करावं लागेल. विकेंड वीकडे वीकेंड स्पेलिंग मध्ये मिस्टेक होऊ शकते, दुसरं काय नसतं. अरे दोन दोन काय फाईंड केले? आली तुमची? कॅल्क्युलेट टोटल ऑर्डर्स. फिल्टर कंडिशन कॅलेंडर लुकअप मधलं वीकेंड इज इक्वल टू वीकडे. नाव आहे भाई, नाही येते. वेट अ मिनिट. आपलं कॅलेंडर लुकअप कनेक्ट आहे ना? येते व्हॅल्यू? अरे काय कायची येते गाईज म्हणजे 18K बरोबर आहे. प्रोडक्ट लुकअप कनेक्ट आहे ना? प्रोडक्ट कनेक्ट केली नाही याची. ठीक आहे. एंड लुकअप ठीक आहे. आता नका लोड घ्यायचा, मी बघतो काय एक्झॅक्ट इश्यू. कसं काढायचं हे फाइंड आउट काय आलं. काय कायची व्हॅल्यू होती, काय कायची व्हॅल्यू येत नाही. करू आपण ते नंतर सोबत. ठीक आहे. इटरेटिव्ह फंक्शन्स काय आले? सम एक्स ब्लँक येते ना. सो ते ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे, ब्लँकला रिमूव्ह करायचा नंतर सांगेल. जर मला एखादं प्रॉफिट काढायचं असेल, ओके, कसं फाइंड आउट करतो? एनीवन, मला प्रॉफिट फाइंड आउट करायचं, कसं फाइंड आउट करणार? येस, प्रॉफिट 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 कसं फाइंड आउट करतो? ऑनलाईन एनीवन प्रॉफिट कसं फाइंड आउट करतो? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस आपल्याकडे काय आहे? राईट, रेव्हेन्यू. प्रोडक्ट प्राइस आपण जे कॅल्क्युलेशन केलं काय? सेलिंग प्राइस आपली प्रोडक्ट प्राइस आहे. राईट. कॉस्ट प्राइस कोणती आपल्याकडे? प्रोडक्ट कॉस्ट आहे ना. म्हणजे मी टोटल रेव्हेन्यू मायनस प्रोडक्ट कॉस्ट केलं तर येईल मला प्रॉफिट. ओके, ते प्रोडक्ट कॉस्ट करण्यासाठी प्रोडक्ट कॉस्ट मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी करावं लागेल आधी.
बरोबर ना, ती कॉस्ट असणार, त्याचं काही ती ऑर्डर क्वांटिटी असणार, ती मल्टिप्लाय केली ते पूर्ण प्रोडक्ट कॉस्ट निघेल. बरोबर आहे. मग आधी काय फाइंड आउट करावं लागेल मला? प्रोडक्ट कॉस्ट प्राइस फाइंड आउट करावं लागेल. ओके, रिटर्न. तेच केलेलं. थांब जरा. करू नंतर. जस्ट वेट. आता काय चाललं? कॉस्ट प्राइस फाइंड करायची. ओके, कॉस्ट प्राइस सांगा, बोला. कॅल्क्युलेट यूज करू, कॅल्क्युलेट. देन कॅल्क्युलेट यूज करणार. कोणतं फंक्शन यूज करणार? कोणतं फंक्शन यूज करणार गाईज? आपण आजच शिकलो. सम एक्स ना मला काय फाइंड आउट करायचंय? कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायचं. मल्टिप्लाय बाय काय? ऑर्डर क्वांटिटी. बरोबर. कोणतं यूज करणार मग? सम एक्स का रो बाय रो इटरेट करायचं ना. लगेच कॅल्क्युलेट म्हणलं हो म्हणा. डॉक्युमेंट जात आहे ना, माहिती मला. हेवी झालं ना, हेवी जरा. लास्ट बघू. सम एक्स काय यूज करतोय? सम एक्स मला एक बेसिक सांगा. कॉस्ट प्राइस कोणत्या टेबलमध्ये? प्रोडक्ट लुकअप मध्ये. ऑर्डर क्वांटिटी कोणत्या टेबलमध्ये? प्रोडक्ट सेल्स फॅक्ट टेबलमध्ये. मला काय करायचंय? रो बाय रो इटरेट करायचंय. म्हणजे कॉस्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी झाली पाहिजे. आणि काय करायचं? म्हणजे टेबल फेच करावं लागेल, तो कॉलम फेच करावा लागेल. मग मला आतमध्ये काय यूज करायचं? रिलेटेड. बरोबर. रो बाय रो इटरेट करण्यासाठी कोणतं फंक्शन यूज करायचं? सम एक्स. क्लिअर. सम एक्स टेबल, सेल्स फॅक्ट टेबल घेतो. देन ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय कॉस्ट प्राइस. कशामध्ये येते? प्रोडक्ट लुकअप मध्ये. त्यामुळे काय यूज करतो आपण? रिलेटेड मधलं प्रोडक्ट कॉस्ट प्राइस, प्रोडक्ट कॉस्ट. ओके, इंट. काही कॉस्ट प्राइस त्यावेळेस ट्रॅक करतो. $14.46 मिलियन. बरोबर आहे ना. सेल्स किती झाला आपला? 24.91. कॉस्ट प्राइस त्याची कमीच असतात ना त्यापेक्षा. ऑब्विस आहे. ह्यांच्या जेव्हा तुम्ही सबसेक्शन करताल तेव्हा काय येईल आपल्याला? प्रॉफिट. क्लिअर. आता काय करावं लागेल मला? सबसेक्शन ना. कसं करणार बोला? अगेन मेजर क्रिएट करतो. फाइंड आउट करायचं टोटल प्रॉफिट. बोला. टोटल रेव्हेन्यू मायनस कॉस्ट प्राइस. आलं. इंटर. आधी तर टोटल प्रॉफिट ट्रॅक करतो. टोटल प्रॉफिट हां आवडलो. किती आले? 10.46 मिलियनचा. किती होतं? 24.91 होतं ना काहीतरी, आणि इथं 14.40 होतं काहीतरी. बरोबर ना. 10.46 मिलियन. काय आलं? प्रॉफिट कसं काढायचं काय आलं? ऑनलाईन एव्हरीवन. सर आपण हे एकाच डॅक्स मध्ये कॉस्ट प्राइस पण होतो फाइंड करू शकत? एकच डॅक्स मध्ये केलं ना. म्हणजे तू रिलेशन काय म्हणजे आपण तू काय
म्हणजे परत एकदा सांग. हॅलो, बोल ना. हो सर, इथपर्यंत कळलं. हॅलो, काय डाऊट होता एक्झॅक्ट, काय कशामध्ये म्हणतेस? एक म्हणजे आपण कॉस्ट प्राइस सेपरेटली फाइंड केल्यापेक्षा इथेच का नाही केले, म्हणजे एकाच डॅक्स मध्ये. एकच डॅक्स म्हणजे कोणत्या डॅक्स ते मला सांग. म्हणजे आता या जिथं टोटल प्रॉफिट फाइंड केलं तिथंच कॉस्ट प्राइस का नाही फाइंड केली? टोटल रेव्हेन्यू मायनस कॉस्ट प्राइसचा डॅक्स. करू शकते. टोटल प्राइस मायनस कसं करणार तूच सांग. आधीचा जो डॅक्स होता तोच आता कॉस्ट प्राइसच्या जागेवर. कोणता डॅक्स? तो रिलेटेड समेक्स वाला. हा, करून बघू कुठे गेला समेक्स. कॉपी करतो मी. हाच म्हणती ना? हो. येऊ शकतं, पण मला सांग, तुमच्या डोक्यात आधीच काय घुसतं ना? हे घुसतं असतं का कॉम्प्लेक्स? ऑनलाईन तुम्ही वेगवेगळ्या वेनी सॉल्व्ह करू शकता. लॉट्स ऑफ वे. मी तर रिलेटेड पण वापरू शकतो डायरेक्ट टोटल रिव्हेन्यू आधी कॅल्क्युलेट करून मायनस सम एक्स परत वापरेल आणि कॉस्ट प्राइस मायनस करू शकतो. खूप वेळी करू शकतो. बट इझी वे काय, जेवढं तुम्ही सिम्पल ठेवताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आधी मी काय केलं, प्रोडक्ट कॉस्ट फाइंड करून घेतली, रेव्हेन्यू फाइंड करून घेतला, मग मायनस केलं. हे सिम्पल आहे ना, कळायला सिम्पल आहे ना. तुम्ही वेगवेगळ्या वेने सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम. कोणा डाऊट होता ऑनलाईन? क्लिअर? कोण होता डाऊट? हो सर. कोण सर, होतं? मला मेघा. ओके. बाकीच्यांना क्लिअर आहे? अभिषेक, अमर इथं काय करायचं नाही. गौरव, गिरीश, जागृती, नाही माझ्या हो सर. ओके. किरण, कृष्णा, येस सर. मंथन, मेघा, निकिता, येस सर. ओके. प्रांजली, प्रतीक, रसिका, येस सर. साक्षी, संध्या, श्रद्धा, येस सर. सृष्टी, तेजस, विकास, विशाली, येस सर. ऑफलाईन. हेवी झालं, थोडं हेवी झालं है ना. तू तर आज कसं काय नाही म्हणते रे? काल तर लय डिमोटिवेट झालेला. ओके, जस्ट